नमस्कार श्रोतो, मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ओनली ऑन स्माल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज. श्रोतो, विषय आपल्या नेहमीच खास असतातच, परंतु त्या विषयांमधून नेहमीच आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं. तर अर्थातच भारताचे आण्विक शक्तीचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं म्हणजेच डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. श्रोतो, होमी जहांगीर भाभा हे केवळ भारतामधलंच नव्हे तर अणु आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामधलं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं नाव आहे. 30 ऑक्टोबर 1909 रोजी या महान वैज्ञानिकाचा जन्म झाला. मुळात पदार्थ विज्ञान म्हणजेच फिजिक्स हा डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या अभ्यासाचा विषय होता. या अभ्यासाविषयीचे जे मान्यवर शास्त्रज्ञ जगाच्या पाठीवर ओळखले जातात त्यात होमी जहांगीर भाभा यांचं नाव पहिल्या काही वैज्ञानिकांमध्येच घ्यावं लागेल हे निस्संशय आहे. या शास्त्रज्ञ वैज्ञानिकांचं वर्णन देशाच्या अणुसंशोधन तसंच अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामधला एक प्रमुख शिल्पकार असं केलं तर इतर मान्यवर वैज्ञानिकांना विषाद वाटण्याचं काहीच कारण नाही. अणुसंशोधनाचा तसंच अंतरिक्ष संशोधनाचा वापर शांततामय विकास कार्यासाठी होऊ शकतो यावर ज्या वैज्ञानिकांची ठाम आणि अढळ श्रद्धा होती त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर होमी जे भाभा. अंतरिक्ष आणि अणुशक्ती संशोधन क्षेत्रातल्या खऱ्या अर्थानं हा माणूस दादा होता. देशाचे पहिले पंतप्रधान डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या देशाच्या विकास कार्यासाठी ज्या मोजक्या वैज्ञानिक तंत्रज्ञानावर दृढ विश्वास होता त्यांच्यापैकी एक म्हणून डॉक्टर होमी भाभा या शास्त्रज्ञाचं नाव घेतलं जायचं. आज गेली अनेक वर्ष मुंबईच्या चेंबूर देवनार भागात देशातलं पहिलं अणुसंशोधन केंद्र मोठ्या दिमाखात उभं आहे. या संशोधन केंद्राची कल्पना ज्या मोजक्या वैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या मनात आली त्यामध्ये डॉक्टर होमी जे भाभा हे नाव अग्रभागी घेतलं जातं. अत्यंत सुंदर अशा परिसरात आणि निसर्गानं नटलेल्या या भूभागावर हे देखणं संशोधन केंद्र उभं आहे. ते उभं करण्यात आणि त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यात डॉक्टर होमी जे भाभा यांच्यासारख्या संशोधकांचा फार मोठा वाटा आहे. आयुष्यात किमान एकदा तरी हे अणुसंशोधन केंद्र बघावंच आणि त्यात भारतीय संशोधकांनी चालवलेल्या अमूल्य अशा संशोधन कार्याला कुर्णिसात करावं असं मला नेहमीच वाटतं. श्रोतो, मुंबईतील जे काही अणुसंशोधन केंद्र आहे या केंद्राची आखणी ज्या भागात करण्यात आलेली आहे तो भाग निसर्गानं खूप नटलेला आहे. सभोवताली डोंगर, समुद्र, वनराई यांची भरपूर रेलचेल तर आहेच, पण संशोधन कार्यासारख्या महत्वाच्या कामाला पोषक असं वातावरणही या ठिकाणी असल्याचं जाणवतं. त्याचबरोबर पंडित नेहरू आणि होमी भाभा यांच्या परस्पर सहकार्य आणि नियोजनानं या केंद्रात मिनी इंडियाचा वावरताना जाणवतो. केरळी, मराठी, बंगाली, पंजाबी, तमिळ, तेलुगू, उत्तर प्रदेशीय असे विविध प्रांतांमधले शास्त्रज्ञ इथं गुण्या गोविंदानं नांदताना आणि आपल्या संशोधन कार्यात स्वतःला झोकून देताना दिसतात. आणि हीच तर खरी आपल्या भारत देशाची गंमत आहे. श्रोतो, या क्षेत्रातला एक महत्वाचा पाथ फॉरवर्ड म्हणून या साऱ्यांचं श्रेय पंडित नेहरू आणि होमी भाभा यांना द्यायलाच हवं आहे. देश घडत असतो तो तिथल्या केवळ नैसर्गिक साधन संपत्तीमुळे नव्हे तर त्या देशामधल्या कर्तृत्ववान अशा माणसांच्या कर्तबगारीमुळे. सृजनशील निर्मितीची क्षमता असणारी मंडळी ही सर्वसाधारणपणानं एकलकल्ली असतात असं मानलं जातं. त्यांचं इतरांशी फारसं जमत नाही असंही बोललं जातं. पण होमी भाभा काय किंवा डॉक्टर कलाम काय अशा काही मोजक्या का होईना पण शास्त्रज्ञ वैज्ञानिकांना इतरांना बरोबर घेऊन जाण्याची किमया साधलेली आहे असं दिसतं. हे लोकशाही देशाच्या प्रशासनात फार फार आवश्यक आहे. डॉक्टर होमी भाभा या संशोधकाचं, शास्त्रज्ञाचं, वैज्ञानिकाचं महत्त्व त्यामुळंच आपल्याला सर्वाधिक वाटल्याखेरीज राहत नाही. श्रोतो, भारतातील थोर शास्त्रज्ञ म्हटलं की पहिलं नाव येतं ते डॉक्टर होमी जे भाभा आणि दुसरं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. श्रोतो, अलीकडच्या काळात अंतरिक्ष संशोधन क्षेत्राचं महत्त्व अनन्यसाधारण रीतीनं वाढलं. अणुशक्तीविषयक संशोधनाचं क्षेत्रही खूपच विस्तारलं. परंतु होमी जहांगीर भाभा हे या क्षेत्राच्या कार्याचे प्रवर्तक आहेत हे आजही मान्य करावं लागतं. आता तर आपण उपग्रहाच्या माध्यमाचा वापर करून दळणवळणाची साधनं विकसित केली. हवामानाच्या संशोधनाच्या आणि हवामानाविषयक अंदाजासाठी तर आपण जवळपास दैनंदिन स्तरावरतीच उपग्रहांचा वापर करतो आणि आवश्यक ती माहिती मिळवतो.
त्यातून हवामानविषयक अचूक अंदाज वर्तवण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या प्रसारणासाठी तर आपण सर्रास उपग्रहाद्वारे उपलब्ध होणाऱ्या माहितीचा वापर करतो. आज ज्या इतक्या चित्रवाणी, मालिका आणि इतर कार्यक्रम आपण बघत असतो ते या उपग्रहांच्या आणि वेळोवेळी झालेल्या अंतरिक्ष संशोधन कार्यामुळेच. या साऱ्या कार्याची इतकंच काय, पण अणुबॉम्ब तयार करण्याच्या प्रक्रियेची तसंच अणुशक्तीचा वापर शांततामय विकासासाठी करण्याच्या कामाची मुहूर्तमेढ डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्यासारख्या संशोधकाच्या कार्यानं रोवली गेली आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. भारतीय अंतरिक्ष यात्री राकेश शर्मा काय किंवा अंतरिक्ष यानात दुर्दैवानं मृत्यू पावलेली कल्पना चावला काय, या अंतरिक्ष वीरांना त्यांची कामगिरी पार पाडता आली ती डॉक्टर भाभा यांच्यानंतर त्यांच्यासारखी अनेक संशोधक मंडळी या क्षेत्रातल्या पायाभूत संशोधनासाठी ठामपणानं उभी राहिली म्हणूनच. श्रोतो, तुम्हाला युनिव्हर्स किंवा मग अंतरिक्ष ह्याच्याबद्दल अशी एक्साइटमेंट आहे का? म्हणजे काय असेल बाबा या पृथ्वीच्या बाहेर प्रत्यक्ष जाऊन, जसे की आता प्रयत्न चालू आहेत की बाबा आपल्याला पृथ्वीवरून बाहेर फिरायला जाता यावं म्हणून बरेचसे प्रयत्न चालू आहेत. अर्थातच इस्रोचे नाहीयेत, परंतु नासाचे ते प्रयत्न चालू आहेत. पण कोणीही करेना, पण ती एक्साइटमेंट असतेच ना की बाबा कसं असेल ते. आपण मोबाईलवरती किंवा टेलिव्हिजनवरती तर ते चित्र बघतच असतो, पण रिअलमध्ये जाऊन ते बघावं असं प्रत्येकालाच वाटतं, नाही का? श्रोतो, तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर होमी जे भाभा म्हणजेच डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा जन्म आपल्याच मुंबईत झाला. श्रोतो, मुंबईतील एका सर्वसामान्य व सदन पारसी कुटुंबामध्ये होमी जहांगीर भाभा यांचा जन्म झाला. पारशी मंडळी ही मुंबई शहरावर विलक्षण प्रेम करणारी, सदन तशी हुशारही. होमी भाभा शिकले ते मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस या संस्थेत. 1927 मध्ये भाभा यांनी केम्ब्रिज विद्यापीठातल्या गॉनविले अँड कायस या महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1930 साली त्यांनी मेकॅनिकल सायन्सेस ट्रॉयपॉस ही परीक्षा उत्तीर्ण केली. 1932 ते 34 या काळात त्यांनी गणित आणि अवघड विषयांचा अभ्यास करण्यासाठी राऊस बॉल ही शिष्यवृत्ती प्राप्त केली. 1934 मध्ये त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाचीच PhD ही प्राप्त झाली. डॉक्टर भाभा हे प्रिन्सिपल ऑफ फिजिक्स म्हणजेच सैद्धांतिक विज्ञान तसंच गणित या विषयांमध्ये खूप रस घेणारे असे वैज्ञानिक होते. PAM डिरॅक या विख्यात गणितीकडे त्यांनी गणिताचे धडे घेतले. साधारण याच काळात 1930 मध्ये कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत ते सैद्धांतिक भौतिकाचा अभ्यास करीत होते. त्याचवेळी JD क्रॉफ्ट, ETS वॉल्टर, PM ब्लॅकेट आणि जेम्स चॅडविक हे जगविख्यात अणुशास्त्रज्ञ अणुकेंद्राच्या एकंदर स्वरूपाविषयी आणि त्याच्या प्रारूपाविषयी चर्चा करीत होते. महत्वाचं संशोधन सिद्ध करीत होते. डॉक्टर होमी भाभा यांनी झुरिच, रोमन तसंच कोपनहेगन इथल्या संशोधन केंद्रांना भेट देऊन त्यांची पाहणी केली होती. यातल्या काही केंद्रांमध्ये प्रत्यक्ष संशोधन करण्याची ही संधी त्यांना प्राप्त झाली होती आणि त्यामुळं त्यांचा अनेक जगविख्यात शास्त्रज्ञ वैज्ञानिकांशी अगदी जवळून परिचय झालेला होता. इंग्रजीत एक म्हण आहे, मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. माणूस हा त्याच्या आसपास वावरणाऱ्या मंडळीमुळेच ओळखला जातो. बाबांचंही पुढे तसंच झालं आणि तुम्ही देखील तुमची जी काही संगत असेल, तुमची जी काही मैत्री असेल ती जरा जपूनच करा किंवा ठराविक व्यक्तींसोबतच ठेवा. कारण की जसं की आता एक इंग्रजी म्हण आपण पाहिली, मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. तुम्हाला देखील मोठं व्हायचं असेल ना तर अशाच सतत काही ना काहीतरी काम करणाऱ्या किंवा ध्येयवेड्या व्यक्तींसोबत मैत्री ठेवा, जेणेकरून तुम्ही देखील आयुष्यामध्ये त्यांच्यासारखंच काहीतरी अचीव्ह करू शकाल. डॉक्टर भाभांच्या भोवती वावरणाऱ्या अनेक मान्यवरांच्या आणि त्यांच्या स्वतःच्या अलौकिक अशा संशोधन कार्यांमुळे होमी जहांगीर भाभा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले. इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन या कणांचे एकमेकांवर आपटणं आणि त्यातून त्यांच्या विखुरण्यानं किती क्षेत्रफळावर त्याचा परिणाम होऊ शकतो अशा आशयाचं डॉक्टर भाभा यांचं पहिलं संशोधन होतं. इलेक्ट्रॉन हे तसे आपल्याला ठाऊक आहेत, पण पॉझिट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन इतकंच द्रवमान असणारा पण विद्युत भारयुक्त कण. या संशोधनाला भाभांचं संशोधन असं ओळखलं जातं. अवकाशामधून सर्व दिशांनी पृथ्वीवर येणाऱ्या भेदक किरणांविषयीचं हे संशोधन प्रपात प्रक्रिया या नावानं ओळखलं जातं. आपल्याला गॅमा किरण कसे मिळतात त्याचाही अभ्यास डॉक्टर भाभा यांनी त्यांच्या संशोधनात केलेला आढळतो.
त्यांच्या संशोधनात भाभा होइटलर सिद्धांत तसंच येसॉन या मूळ कणाच्या अस्तित्वाच्या संशोधनाचाही समावेश आहे. डॉक्टर C.V. रामन यांच्याप्रमाणेच 1941 साली त्यांनाही लंडनच्या रॉयल सोसायटीनं सभासत्व दिलं होतं. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा फार मोठा बहुमान मानला जातो. 1939 मध्ये डॉक्टर होमी भाभा त्यांच्या संशोधन कार्यानंतर भारतात आले, पण तो काळ युद्धाचा असल्यानं त्यांना लगोलग परदेशात जावं लागलं. मग त्यांनी 1949 मध्ये बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमध्ये विश्वकिरण विभागाचे प्रपाठक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यासाठी सर दोराबजी टाटा ट्रस्टनं आर्थिक सहकार्य देऊ केलं होतं. मग त्याच संस्थेत वर्षभरानं ते प्राध्यापक झाले. मग 1945 मध्ये डॉक्टर भाभा यांच्या पुढाकारानंच मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची उभारणी करण्यात आली. या संस्थेचे ते संचालक झाले. ते सैद्धांतिक भौतिक या विषयाचे प्राध्यापक म्हणून शिकवण्याचं काम करीत. श्रोतो, डॉक्टर होमी जे भाभा यांचं आपल्या इतिहासात भलं मोठं नाव आहे. त्यांनी केलेलं कार्य एक उत्कृष्ट कार्य आहे आणि मला वाटतंय की ज्या लोकांना विज्ञान क्षेत्रात स्पेशली स्पेसमध्ये काहीतरी काम करायचंय ना, त्यांच्यासाठी डॉक्टर होमी जे भाभा इज लाईक अ गॉड, नाही का? श्रोतो, 1948 मध्ये भारत सरकारनं अणुऊर्जा आयोग स्थापन केला आणि त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून होमी जहांगीर भाभा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वैज्ञानिकाची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर 1954च्या ऑगस्ट महिन्यामध्ये अणुऊर्जा विकासासाठी भारत सरकारनं ज्यावेळी स्वतंत्र खातं निर्माण केलं, त्यावेळी त्या खात्याचे पहिले सचिव म्हणून डॉक्टर भाभा यांची नियुक्ती करण्यात आली. या अणुऊर्जा विकास खात्यानं मुंबईत तुर्भे या चेंबूरजवळच्या गावात देशामधलं पहिलं अणुविषयक संशोधन करणारं केंद्र डॉक्टर भाभा यांच्याच नेतृत्वानं उभं केलं. त्यानंतर 1956 मध्ये याच केंद्रात देशामधीलच नव्हे तर साऱ्या आशिया खंडामधील अर्थात रशिया हा देश वगळून पहिली अणुभट्टी सुरू करण्यात आली. अणुविषयक तसंच अंतरिक्षविषयक अशा दोनही क्षेत्रात संशोधनाचं महत्त्वपूर्ण आणि भक्कम पाया घालण्याचं श्रेय हे डॉक्टर होमी जहांगीर भाभा याच वैज्ञानिकाला द्यावं लागेल. 1962 मध्ये इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या नावाची समिती अंतरिक्ष संशोधन कार्यक्रमाचा तपशील ठरवण्यासाठी नेमली गेली. 1944 मध्ये जपानच्या हिरोशिमा नागासाकी या ठिकाणांवर अणुबॉम्ब टाकले गेले होते. पण मुळातल्या तत्वचिंतक प्रवृत्तीच्या डॉक्टर भाभा या थोर अणुशास्त्रज्ञ अणुशक्तीचा वापर हा शांततामय विकासासाठी झाला पाहिजे असा ठाम विचार मांडलेला होता. अणुशक्तीचा वापर वीज निर्मितीसाठी करता येईल हेही त्यांनी फार पूर्वीच लिहून ठेवलं होतं. 1955 मध्ये जिनिवात भरलेल्या आणि संयुक्त राष्ट्रांमार्फत आयोजित अणु ऊर्जेचा शांततामय विकास कार्यासाठी वापर या विषयाच्या परिसंवादाचे डॉक्टर भाभा हे अध्यक्ष होते. सर्वच राष्ट्रांनी अणुबॉम्ब तयार न करण्याचा निर्णय घेतला पाहिजे असंही त्यांचं ठाम मत होतं. अनेक आंतरराष्ट्रीय समित्यांचे तसंच केंद्र सरकारला सल्ला देणाऱ्या शास्त्रीय सल्लागार समितीचे 1965 पासून अखेरपर्यंत ते अध्यक्ष होते. त्यांना पद्मभूषण या महत्वाच्या नागरी सन्मानापासून असंख्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा बहुमान मिळाले होते. हे शास्त्रज्ञ भौतिकशास्त्राबरोबरच संगीत, चित्रकला, वस्तुशिल्प अशा अनेकविध कलांचेही अभ्यास करीत असे. त्यांना त्यात रस होता. 24 जानेवारी 1966 रोजी स्वित्झर्लंडमधल्या मॉ ब्लॉ या उंच शिखरावर झालेल्या भयानक विमान अपघातात या महान वैज्ञानिकाचं दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर 12 जानेवारी 1967 रोजी तुर्भेमधल्या अणुशक्ती केंद्राचं नाव बदलून त्या केंद्राचं भाभा अणुसंशोधन केंद्र असं नामाभिधान त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आलं. या केंद्रानं आज एवढी प्रगती केली आहे की अणुऊर्जा तर आपण निर्माण करतोच, पण त्याचबरोबर शेती विकासासाठी अणुऊर्जा वापरून शेती तसंच धान्योत्पादन कसं वाढवता येईल याबाबतचं संशोधनही या केंद्रात सुरू आहे. मुख्य म्हणजे अणुऊर्जेचा केवळ शांततामय विकास कामासाठीच वापर करायचा असं आपलं धोरण असलं तरी अणुसंशोधनाच्या आधारेच एकदा इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत आणि एकदा अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीत असे 2 वेळा आपण अणुस्फोट आणि यशस्वी अशा अणुचाचण्या करून आपलं या क्षेत्रामधलं सामर्थ्य संबंधितांना दाखवून दिलेलं आहे. हेही मला इथं नमूद करावंसं वाटेल.
भेटूयात लवकरच अशीच छान आणि इंटरेस्टिंग माहिती घेऊन. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. स्माइल करो, अच्छा लगता है.